मध्ये तुम्ही बोलत होता एक मत दोन आमदार, एक मत दोन आमदार. तर 3 मार्च नंतर अधिवेशन कधी पण होईल, त्याच्या अगोदर शपथविधी व्हावं लागेल. तर डॉक्टरांना माहित आहे आपला प्रयत्न आहे. माननीय देवाभाऊंच्याकडं आम्ही सातत्यानं या विषयावरती मागणी करतोय, पाठपुरावा करतोय. शेवटी वरिष्ठांचे जे निर्णय आहेत, काल पालकमंत्री चंद्रकांत दादा हे आले होते, तर निश्चितपणे काहीतरी चांगलं होईल. तो आपल्या हातातला विषय नाही, परंतु आपण सगळेजण सकारात्मक प्रयत्न करतोय. देवाभाऊंच्याकडं आहे ते निश्चितपणे डॉक्टर साहेबांना न्याय देतील. मनरेगाच्या बाबतीमध्ये जत तालुक्यात सर्व इतिहास आहे. 2017, 2012 ते 2017 5 वर्षाच्या काळामध्ये मनरेगा चालली, कोट्यवधीची कामं त्या वेळेस झाली आणि काही ती बंद का झाली तर त्याच्या चुकीच्या सिस्टीममुळं त्याला इतका मोठा डाग लागला की 2 व्हिडिओ सस्पेंड झाले. बघा, मला हा विषय बरोबर आला. माझा प्रश्न काय आहे की जे मागचे दिवस आहेत ते आता तुमच्या ह्याच्यामध्ये ते पुढे येऊ नये. 4च मोठे व्हायचे आहे. 40 जॉब कार्ड, 200 जॉब कार्ड एकाकडेच. बघा, हा विषय तुम्ही नीट समजून घ्या आणि तुमची मला मदत पाहिजे. हा विषय वर पण चर्चेला आला किंवा 2017 नंतर काम का नाही झालं, मित्रांनो तुम्ही चौकशी करा. ज्यांनी कोणी चुकीच केलं असेल त्यांच्यावर कारवाई करा. पण 2017 पासून 2025 म्हणजे 5 ते 8 वर्ष तुम्ही तालुक्यावर अन्याय करू शकत नाही. मागं एखाद्यानं चुकीचं काम केलं म्हणून तुम्ही 8 वर्ष 10 वर्ष तुम्ही ते काम बंद ठेवणं योग्य नाही. वरच्या लेवलला हा विषय चर्चेला आला आणि आमचा हेतू स्पष्ट आहे, आमचा हेतू स्वच्छ आहे की काही लोकांच्यासाठी योजना नाही. मी काय म्हणतोय की प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे. ह्याचा अर्थच असा आहे की ती कुठल्या व्यक्ती केंद्रित ही योजना चालणार नाही. गावातले सरपंच असतील, गावातले विरोधी गटाचे प्रमुख असतील किंवा अन्य काही लोक असतील ज्यांना काम करायचं आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही उभं राहणार. चुकीचं काम करण्यासाठी आम्ही पाठबळ देणार नाही, परंतु काम बरोबर होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते आम्ही करणार. एखाद्यानं कुणाचा गैरसमज झाला त्याच्या हातपाय धरायला पण आम्ही कमी करणार नाही. त्यात आम्हाला काही कमीपणा वाटायचं कारण नाही. कारण त्याशिवाय जत तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकत नाही. 350 कोटी रुपये तुम्ही कुठल्या योजनेत आणू शकता? जतला नाही आणू शकत आणि सलग आणू शकताय दरवर्षी. आणि त्यामुळं रोजगार हमीच्या बाबतीमध्ये चुकीचं कोण करेल त्याची आम्ही काही करणार नाही आणि जे बरोबर काम करतायत त्यांना कोणी चुकीचा त्रास देत असेल त्याची आम्ही काही करणार नाही. जो बरोबर काम करतोय त्याच्या पाठीमागं पूर्ण सरकार उभा राहणार. आणि मंत्री महोदयांना पण मी विनंती केली आहे, जे अधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करतायत त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं सरकार ठामपणे उभं राहणार. वैयक्तिक लाभासाठी जर कुणी तक्रारी करत असेल आणि त्रास देत असेल तर तो कुणी खपवून घेणार नाही. हा चुकीचं काम झालं त्याच्यावर कारवाई करा, पण चुकीचं काम होऊच नये यासाठी पहिल्या दिवसापासून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी मदत ही पत्रकार मित्रांची मला हवी आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळेजण यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. वैयक्तिक आमचा तर काही स्वार्थ नाही. आम्ही एक प्रमुख लोक किंवा अन्य काही प्रमुख लोक आमची इथं आले नसतील, त्यांचा तर वैयक्तिक स्वार्थ नाही की त्यांना काहीतरी काम करायचं आहे त्यातून काय मिळवायचं आहे. आमचा हेतू एकच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बदल आपल्याला जत तालुक्यात करायचा. अनेक योजना आपण आणणार आहे, त्यातला हा पहिला प्रयत्न आपला हा आहे. सध्या सुद्धा बरेचसे प्रकरण जे आहेत मनरेगाचे सध्याच्या प्रकरण तिथली जी सिस्टीम आहे हे असे आहे की तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी नुसता जर प्रवास करायचा तुम्हाला सगळं बदललेलं दिसेल. हो, राज्याचे मंत्री येऊन घोषणा करणार आहेत जत तालुक्यासाठी आणि तो पायलट त्यासाठी पूर्ण ते विषय सगळे थांबून जातील. काय टेन्शन घेऊ नका. पायलट प्रोजेक्ट आहे. तुम्हाला मागणी केली आणि त्याचा परिपूर्ण प्रस्ताव असेल, थांबायची गरजच नाही. मागणी कशासाठी आहे? आता गायगोटा बंद आहे. हे बघा, आता रोजगार हमीची कामं चालू आहेत राज्यामध्ये. त्याची सुरुवातच जतमधून होती. याच्यासारखी आनंदाची बाब कुठली असू शकत नाही. त्यामुळं कुठलं बंद आणि कुठलं चालू हे सगळं आता क्लिअर 1 तारखेला आपल्या 13 तारखेला 1 वाजता होऊन जाईल आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या बाबी एकदम स्पष्टता हे राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. अरे गोगावले साहेब हा एकदम जनतेतला माणूस आहे आणि रायगडचा मावळा आहे, त्यामुळं ते चांगल्या पद्धतीने काम करतील. त्यांना तर वैयक्तिक काय या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. आणि त्यांना मी 2-3 वेळा भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की होय, आणि ते बोलले बाबा गोपीच्या गोष्टीला पाठपुरावा होतोय तर आपण पायलट प्रोजेक्ट जाहीर करूच. आणि आपल्यासाठी खूप मोठी बाब आहे
डाग बी पुसून निघेल. डाग तर पूर्ण एकदम नियम आणि सर्व व्यवहार एक काढू. कोऑर्डिनेशन करून करा. कायदा आणि व्यवहार सांभाळून आपल्याला डेव्हलपमेंट करायचं. हा. सगळ्यात महत्वाचं पण तुमच्या त्याच्यावर निमित्ताने बोट डाग पण ठेवा. पुसून निघेल. अख्ख्या राज्यात जत पाडून टाक. मग हे किती वाईट आहे. सगळे गबर व्हायला लागले हो. आणि आता जतच चालू करते अख्ख्या राज्यात. त्यात तुमचं नेतृत्व आहे म्हणून चालू झाले नाही, करू काय चालू. चालू होती 500 म्हणजे कोटी किशन सागरमध्ये पुस्तक ते म्हटलं की ऐकून घ्यायचं नाही आपण चांगलं